शयनेश्वर पायी दिंडी सोहळा, पंढरीच्या वारकऱ्यांचा उत्कृष्ट उत्सव। आज पंढरीत शयनेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या सोहळ्यात पंढरीचे निष्ठावंत वारकरी आणि गाथा मूर्ती हभ प पोपट धुंडीबा आरोटे यांचा गुणगौरव सोहळा व एकदिवसीय भक्ती कीर्तन उत्सव आयोजित करण्यात आला। कीर्तनकार हभ प भीमराव महाराज हांडे यांनी त्यांच्या सुश्राव्य कीर्तनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। काशीवरून आलेल्या कावड्यांनी गंगापूजन सोहळा देखील संपन्न केला। या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला समस्त ग्रामस्थ, क्षेत्र ब्राह्मणवाडा पंचक्रोशी, सर्व भजनी मंडळ आणि पंढरीचे वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनीच या सोहळ्याचा लाभ घेतला आणि धार्मिक एकता व भक्तीचा आनंद अनुभवला। त्यांची गौरव या वयामध्ये पाहतात म्हणजे त्यांच्या बुद्धीमध्ये जी प्रार्थना आहे ज्याला इंग्रजीमध्ये कधीतरी पाहुण्याचं घरात दोन लागलेले असते ठेपापुडा असतो आणि कधीतरी त्याचा आता 75 वर्ष बघा त्याचं संबंध होतोय। तर या अशा अवस्थेच्या आध्यात्मिक प्रचंड सद्गुण आहे ते घेण्याजोगे आहे। सहज आपल्या सर्व वारकऱ्यांच्या असं लक्षामध्ये आलं का या वयामध्ये सुद्धा गीता प्रकल्प पाठा हातामध्ये कोणतीही मार्ग नाही, हातामध्ये कोणताही ऐका हातामध्ये कोणताही पाठ पुरावा नाही, पण संसारामध्ये राहून सगळ्यांची प्रेम स्नेह जपत असताना सगळ्या काही गोष्टी करत असताना सुद्धा काकांच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची श्रद्धा आहे, शब्द आहे, त्या सर्वांशी आनंदाला असण्याचा जो साधक वृत्तीचा जो हा गुणग्राहक आहे त्या गुणांचा आहे का भक्त आहे ऐका का भक्त आहे कारण देवाला परंतु देवाला केला म्हणजे मागितला नाही ते देवाला केलं ऐका इथे सुद्धा स्त्री शब्द ऐका देवता काय देवता आहे तीर्थ क्षेत्र आणि देव अशा तिन्हीची जो वाणी करतो अशा तिन्हींना सुद्धा भेटले जातो। याचा महिमा आहे ऐका एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मा या जगामध्ये सर्व सार्वभौम देव आहे। दोघांमध्ये ते ब्रह्मांडून भगवान शंकराकडे आले। भगवान शंकर काशी क्षेत्रामध्ये गेले होते, त्याला अवस्थेमध्ये होते, नंतर कैलासामध्ये होते, कैलासामध्ये सुद्धा गेले। कैलासामध्ये दोघे विचारलं सर्वभौम परमात्मा कोण आहे दोघांमध्ये ऐका तेव्हा भगवान शिव सांगतात हे सगळं जग या शिव क्षेत्र परमात्म्यापासून निर्माण झालेलं आहे। ब्रह्मदेवाला सुद्धा आला आणि विष्णू परमात्म्याला सुद्धा आला ऐका मान्य केलं नाही म्हणून भगवान शिवानी एक अशी ज्योत निर्माण केली, इतकी ज्योत का तिचा वरचा भाग महिन्यामध्ये छेदून गेला आणि खालचा भाग सुद्धा सप्त पाताळ छेदून गेला आणि भगवान शिवानी त्याला सांगितलं या दिव्य ज्योतीमध्ये जो स्तंभ आहे प्रज्वलित झालेला आहे याच्या वरच्या बाजूला जो आहे तो या पृथ्वीचा छळ आचरण जिंकून सचेतन सृष्टीचा सत्ता संपादन झाला होईल ऐका जो किंवा जो खाली आहे ज्याची वरच्या डोक्यात खाली डोक्याला जो आहे तो सार्वभौम या जीवाचा आत्मा आहे आणि म्हणून वरच्या बाजूला ब्रह्मदेव गेले, खालच्या बाजूला विष्णू परमात्मा गेले। इतके दिवस गेले पण खालचा काही तो लागेना। विष्णू परमात्मा ही सात्विक देवता आहे म्हणून विष्णू परमात्मा पुन्हा आले आणि भगवान शंकराला सांगितलं खालचा भाग काय हाताला लागला नाही ऐका वरच्या बाजूला ब्रह्मदेव कंटाळे पण वरच्या बाजूला हातामध्ये लागली नाही आहे पण आल्यानंतर ब्रह्मदेवाने मोठं बोलले काय मोठं बोलले भगवान शंकराला मला काय करतो तर ब्रह्मदेव म्हणजे हो या ऐका देव सुद्धा मोठं बोलतो नाही मोठं बोलले त्याला काय बोलावं आहे तेव्हा भगवान ब्रह्मदेवाने सांगितलं हे आहे की एकीच
आणि एक काही गावची घटना बोलतो ऐका आणि मग धर्माशिवानी केलेल्या घटनेतून सगळे आणि वेळाचा केलेला उल्लेख आहे त्या मुलाला गायच्या गायीचा होकार डोक्याची साक्ष दिली ऐका आणि त्या मुलाला सुद्धा डोक्याची साक्ष दिली तेव्हापासून भगवान श्रीकृष्णाच्या पूजेचे मध्ये ऐका तिरुपती आपण हे पुष्पा आणि गायकड्यांच्या माध्यमातून इथे गेलो आहे योग्य सोयी सुविधा झाल्या पाहिजे म्हणून अगोदर 2.5 ते 3 महिने खऱ्या अर्थाने जर थोडीशी खंत वाटली मागायला हरकत नाही त्या व्यक्तीने पुण्या या ठिकाणी गुरुद्वारा कार्यक्रम केलेला आहे परंतु या गुरुद्वारा कार्यक्रमासाठी आमच्या कोकण मामाच्या गुरुद्वाराबरोबर खऱ्या अर्थाने त्यांच्यावर हा गुरुद्वारा होत आहे त्या गुरुद्वारामध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्याबरोबर आमच्या मागे या ठिकाणी माहिती होत्या अशी ही माहिती होत आहे कारण आपल्या सुरुवातीपासून खऱ्या अर्थाने पाहायला गेलो तर या परिवाराचा म्हणजे माझे मामा आहे या परिवारामध्ये मी लहानचा मोठा झालेला आहे माझं बालपण गेलेले आमच्या मामी मला अगदी लहान असताना म्हणजे हातावर खांद्यावर मामी सांभाळलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या मामाचा गुरुद्वारा होत असत तर तो खऱ्या अर्थाने आपल्या मामीमुळे होत आहे आमच्या मामी त्याच्या पाठीशी अगदी खंबीरपणे म्हणजे सुरुवातीचा काळ पाहिला तर मामाची घरी वळत मामा सोसायटीमध्ये काम करत होते शेती करत होते आपण करत होते आणि त्यावेळेस मामाचा इतिहास पाहिला तर आधी घरी परिसरामध्ये होते परंतु मामा सोसायटीत काम करत असताना मामा खऱ्या प्रशिक्षण होते तर तिकडे प्रशिक्षण होते म्हणून आपण त्या काळामध्ये आपल्या घरी जर भाकर देत असेल तर ती आमच्या मामाच्या गळ्याची संपत्ती असायची तेव्हा विसरता येणार नाही परंतु त्या क्षेत्रात काम करत असताना देखील मामाने सर्व सर्व गावाचं इतके चांगले आणि सौंदर्य संबंध ठेवले आणि ते सर्व कंपन्यात आपल्याला कामाला काम सोडल्यानंतर संपूर्ण घरचा संसाराचा त्याग केला म्हणजे संसार जोडला नाही परंतु सांगायला काय हरकत नाही त्याने आधी झोपून परमात्मामध्ये झोपून दिला आहे आता मार्ग सांगितले आहे त्याचा पाठा आहे राजकीय क्षेत्रात इतका मोठा आहे की या ब्राह्मणा परिसरातही इतका मोठा असा पाठा मुलाचा नसेल आणि तसं मामा इकडे शिबिर देखील आहे परंतु पाठ्याच्या बाबतीत परिसरामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये हात करणारा एवढा मोठा त्याचा पाठा आहे आणि राजकीय क्षेत्रात यात्रा सप्ताह आणि परिसरात कोणतेही कार्यक्रमामध्ये तर त्या आमच्या मामाची झालेली कार्यक्रमाला असल्याशिवाय राहत नाही अशा या मामाचा गुरुद्वारा या ठिकाणी झालेला आहे तर मी या गुरुद्वाराच्या निमित्त आमच्या मामाला पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून अशा प्रकारची राजकीय सेवा यापुढे होत राहील काही शंका नाही या त्यांच्या सर्व राजकीय आणि धर्मातील सर्व कामाला शुभेच्छा देतो आणि थांबतो Thank you.